नमस्कार. मी अनिल कदम द माहिती यूट्यूब चॅनलमार्फत आपणाचे स्वागत आहे. विस्कटलेला चेहरा आणि सुस्थितीतील शेती असा हा आजचा विषय आहे. शेतीच्या मशागतीची कामे खरीप हंगामापूर्वी पूर्ण करण्यासाठी सकाळपासून शेतामध्ये कामकाज चालू आहे. कल्टिवेटरची सिंगल पाळी आणि डबल पाळी करणे, जेणेकरून रान दूषित होईल आणि खरीप हंगामाची लागवड करणे, पेरणी करणे यासाठी शेतीची पूर्व मशागतीची कामे आज पूर्ण होत आहे. त्या दृष्टीनं आजचा दिवसाच्या अंतिम टप्प्यामध्ये आम्ही कामकाज पूर्ण करत आहोत. या मौजे बोडकेवाडीमधील तरवडी शेतामध्ये डाळिंबाची बाग, डाळिंबाच्या रोपांची लागवड करणे, बाजरी आणि मका या पिकांची पेरणी करणे याची कामे करावयाची आहे. तर मौजे गिरवी येथील शेतामध्ये 1.5 एकर डाळिंबाचा प्लॉट लागवड करणे हे काम पूर्ण करावयाचे आहे. यापूर्वी आवश्यक असलेली पूर्व मशागतीची कामे आजच्या दिवसाच्या अंतिम टप्प्यात असून उद्या नांगराने तासे टाकणे, त्यानंतर खड्डे काढणे आणि डाळिंबाची रोपे आणून त्याची लागवड करणे असे कामकाजाचे नियोजन आहे. तर थोडासा पाऊस झाल्यानंतर त्या ओलीवरती बाजरी मका याची पेरणी करण्याचे नियोजन आहे. यावर्षी मे महिन्यात अभूतपूर्व झालेल्या पावसामुळं खरीप हंगाम लांबला असला तरी पण पाण्याची सुविधा झाल्यामुळं यावर्षीचा खरीप हंगामाला शेतकऱ्यांना कामकाज करणं सोयीचं होईल असं दिसत आहे. पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळं खरीपाच्या पूर्व हंगामाची मशागतीची कामे करण्यास शेतकऱ्यांना उसंत मिळाले आहे आणि कामे ही पूर्ण होत आलेली आहे. त्यामुळं खरीपाच्या हंगामाचं कामकाज सुरळीतपणे पार पडेल अशा आशा आहे. धन्यवाद.